पुण्यामधून मोठी बातमी येते आहे। शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आलेली आहे। अखेर शीतल तेजवानी हिला अटक झाली आहे। पुण्यामधल्या मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये ही मोठी कारवाई पाहायला मिळते। आपण ही लाईव्ह दृश्य बघतो आहोत। पुण्यामधून शीतल तेजवानी हिला अखेर अटक करण्यात आलेली आहे। पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन घोटाळा प्रकरणामध्ये शीतल तेजवानी सुद्धा आरोपी होती। तिलाही चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं आणि आता अखेर या सगळ्या प्रकरणामध्ये या क्षणाची मोठी अपडेट ती म्हणजे शीतल तेजवानी या प्रकरणातली आरोपी शीतल तेजवानी हिला अखेर आता अटक करण्यात आलेली आहे। लाईव्ह दृश्य आपण ही पाहतो आहोत। या कारवाईची लाईव्ह दृश्य आहेत। मोठी कारवाई या सगळ्या प्रकरणामध्ये आता होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। पुण्यामधलं पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेलं हे मुंडवा जमीन खरेदीचं प्रकरण आणि या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी ही आरोपी आहे आणि शीतल तेजवानी हिला आता अटक करण्यात येते आहे। तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। या सगळ्या प्रकरणातली ही मोठी कारवाई आणि या कारवाईची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। शीतल तेजवानी हिला अखेर अटक झालेली आहे। शीतल तेजवानी हिच्यासोबत पार्थ पवार यांच्या कंपनीनं व्यवहार केलेला होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी ही सुद्धा आरोपी आहे आणि त्यामुळे आता शीतल तेजवानीला अखेर या सगळ्या प्रकरणामध्ये अटक होते। या प्रकरणातली ही मोठी कारवाई आपण पाहतोय। पुण्यामधनं ही दृश्य आपण पाहतो या कारवाईची। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये ही मोठी कारवाई होते आहे। शीतल तेजवानी जी या प्रकरणामधली आरोपी आहे त्या शीतल तेजवानीला अखेर अटक झालेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी हिला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावलेलं होतं आणि त्यानंतर आता शीतल तेजवानी हिला अटक होते आहे। पार्थ पवार यांच्याशी संबंधित मुंडवा जमीन खरेदी प्रकरण आणि या प्रकरणामध्ये आता ही सगळ्यात मोठी कारवाई होते आणि या कारवाईबाबतचे अधिक अपडेट्स आपल्याला देत आहेत ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो। या सगळ्या प्रकरणामध्ये मोठी कारवाई, शीतल तेजवानीला अखेर अटक झाली आहे। अगदी बरोबर आहे। शीतल तेजवानी हिला अटक झालेली आहे आणि तिला सध्या पोलीस आयुक्तालयात आणलं गेलेलं आहे। काही वेळापूर्वी ससून रुग्णालयामध्ये तिला वैद्यकीय तपासणीसाठी आणलेलं होतं। तिची वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयामध्ये केली गेली आणि तिला मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये सीपी ऑफिसला सध्या आलेलं आहे। या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं मुख्य आरोपी म्हणून शीतल तेजवानी हिच्याकडे बघितलं जात होतं, जिच्यावरती कुलमुखत्यार पत्र होतं आणि जिने अमिडिया कंपनीला अर्थात पार्थ पवार यांची जी अमिडिया कंपनी आहे या कंपनीला हा सगळ्या जमिनीचा जो व्यवहार आहे तो करून दिलेला होता आणि याच सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं 2 वेळा पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये तिची चौकशी देखील करण्यात आलेली होती आणि आता जी काही पोलिसांना माहिती मिळालेली आहे या सगळ्या तपासामध्ये तिचा जो एकूण आरोपीच्या पिंजऱ्यात तिला इतके दिवस चौकशीसाठी जे बोलवलं जात होतं त्यात काही जे आरोप आहेत ते तिच्यावर सिद्ध होताना बघायला मिळतात आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भाने तिला अखेर अटक करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भातली ही पहिली अटक आहे। मात्र आणखी दुसरा जो आरोपी या सगळ्या प्रकरणातला आहे त्याला देखील कधीपर्यंत अटक केली जाणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे। आता पोलीस चौकशीमध्ये आणखी शीतल तेजवानीकडून काय माहिती दिली जाते हेही पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे, कारण अनेक प्रश्न ज्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना अजूनही सापडलेली नाहीत आणि याच सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं तिचा जो तपास आहे तिची जी चौकशी आहे ती पोलिसांना करायची आहे। अगदी ज्ञानेश्वर, त्यामुळे मोठी कारवाई या सगळ्या प्रकरणामध्ये झालेली आहे। त्यामुळे आता या कारवाईनंतर कुठला मोठा तपशील हाती लागतो हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। या क्षणाची मोठी अपडेट आहे। पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन घोटाळा प्रकरणामध्ये शीतल तेजवानी जिच्याकडे मुख्य आरोपी म्हणून पाहिलं जात होतं त्या शीतल तेजवानीला अखेर अटक झालेली आहे आणि आता तिला पोलीस मुख्यालयामध्ये नेण्यात आलेलं आहे। तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण पाहत होतो। पुण्यामधूनही मोठी अपडेट येते आहे। शीतल तेजवानीला अखेर अटक करण्यात आलेली आहे। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये शीतल तेजवानी ही आरोपी आहे आणि शीतल तेजवानीला आता अटक झालेली आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंतची मोठी कारवाई म्हणून याकडे पाहावं लागेल।